गडचिरोली जिल्ह्यात महाविकास आघाडीची सभा संपन्न झाली। मोठ्या प्रमाणात इथे महिला कार्यकर्ते जे आहेत अनेक मागण्या घेऊन किंवा चर्चा करीत विजय वडेट्टीवार सोबत दिसत आहेत। निवडणुकीच्या रणधुमाळीला आणि खऱ्या अर्थानं रंगत आता सुरू झाली आहे। वरिष्ठ पातळीवरचे दिल्लीचे राज्यातले प्रमुख नेते आता प्रचारात उतरलेले आहेत। आघाडी इंडिया आघाडीने प्रचारात पुढे गेलेली आहे। लोकांचा विश्वास आणि लोकांची साथ इतकी प्रचंड आहे की लोकांचा उत्साह एवढा मोठा आहे की जिथे जातो तिथे जनता ही महाविकास आघाडी बरोबर इंडिया आघाडी बरोबर दिसते आहे। आणि म्हणून ही जी सभा झाली या तालुक्यामध्ये त्यामुळेच ही एक मोठी सभा लोकांच्या प्रतिसादामुळे झाली आणि या नेत्यांच्या माध्यमातून उमेदवार आमचे जे आहेत डॉक्टर रामदेवराव किरसाट यांच्या विजयासाठी आता रस्ता आमचा प्रशस्त होताना दिसतोय। आम्ही सांगितलं की या उमेदवारांना सर्वोत्तम उमेदवारी आम्ही दिली, परंतु भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारासाठी चाचपडावं लागलं। उमेदवारी देताना त्यांची द्विधा मनस्थिती होती, त्यांना कळत नव्हतं की आम्ही कोणता उमेदवार द्यावा आणि शेवट पडणारा उमेदवार जनसंपर्कात नसलेला उमेदवार हारणार म्हणूनच भाजपाने उमेदवारी दिली। हा महाविकास आघाडीचा पहिला विजय आहे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार इंडियाचे उमेदवार काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, उद्धव ठाकरे, आरपीआय, कम्युनिस्ट या सर्व शेकाप याचे समर्थित उमेदवार, पाठिंब्याचे उमेदवार 2 लाख मतांनी निवडून येतील। आणि महिलांमध्ये सुद्धा या सरकारच्या संदर्भात चीड आहे, म्हणून महिला मोठ्या प्रमाणामध्ये सभेच्या ठिकाणी येतात। त्यांना राग आहे, आमची लूट झाली, आमची फसवणूक झाली, महागाईच्या नावावर स्वस्त करतो म्हणून आमची मतं घेतली, पण आमची आज जीएसटी लावून महागाई वाढवून लूट झाली आहे हे महिलांना आता समजायला लागलं। सिलेंडरचा वजन कमी केला, भाव वाढवून टाकलेत, सगळे जीवनावश्यक वस्तूचे भाव वाढवलेत, त्यांचा घरचा बजेट बिघडला, खाणं मुश्किल झाला, पोराचं शिक्षण मुश्किल झालेलं आहे। यामुळे महिलांचा पाठिंबा सुद्धा मोठा आम्हाला मिळतोय। संजय राऊत यांच्या सांगली दौऱ्यावर काँग्रेसचे कार्यकर्ते किंवा नेत्यांनी पाठ फिरवली, काय म्हणा? थोडं सुरुवातीला काही प्रमाणात असतं हे, कारण अजून तो तिळा सुटला नाही। तो चेंडू अद्याप हायकमांडच्या पुढे आहे आणि हायकमांड जो निर्णय घेईल तो त्यावेळेस मान्य असणार। देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केला की नाना पटोले यांनी एक खासदार मृत्युमुखी पडावा अशी कामना करीत आहेत, तर नाना पटोले यांनी देशाची माफी मागावी यावर मला माहित नाही, मी ते ट्विट वाचलं नाही, नेमकं काय आहे, कशासाठी आहे। आता निवडणुकीतले जे आरोप प्रत्यारोप होतात, तसंही भारतीय जनता पक्ष झूट बोलण्यासाठी मास्टरीच आहे त्यांची। धचा मा करणं हे त्याला जमते, त्याचा भाग म्हणून कदाचित तो असेल। नितीन गडकरी यांनी आज म्हणजे भाषणात म्हटले आहे की देशाची गरिबी दूर झाली म्हणजे काँग्रेसचे नेते श्रीमंत झाले, कार्यकर्ते श्रीमंत झाले, यावर काय म्हणा? नाही, हे जर ओपन एक सर्वे करा म्हणा, कोण मोठे झाले? 70 वर्षात जे काँग्रेसला जमलं नाही ते 10 वर्षात देश लुटून मोकळे झालेत, तेच चोराचे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।